तुमचं आपल्या नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज ना मी एक मिशोवरून पार्सल मागवलेलं आहे. ते आहे गुंड्यांचं बॉक्स. तर 100 गुंड्यांचं बॉक्स आहे. तर हे मी पार्सल मागवलेलं आहे आणि यात आपण कशा गुंड्या आलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यासोबतच मला काय काय मिळालेलं आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आज मी ना एक मिशोवरून पार्सल मागवलेलं होतं. तर हे आहे बघा, थ्रेड चं पार्सल आहे आणि मिशोवर गुंड्या इतक्या स्वस्त मिळत आहेत म्हणून म्हणलं चला आपण पण बघूया ह्या गुंड्या कशा येत आहेत. तर आणि तुमच्यासोबत सुद्धा मी हे शेअर करते जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे घ्यायला सोपं पडेल. तर मी इथं ओपन केलेलं आहे बघा आणि त्यात मला त्याच्यासोबतच बघा एक हुकाचं पाकिट, मेजर टेप आणि एक स्टिच ओपनर असतो तो सुद्धा मिळालेला आहे. थ्रेड कटर जो दोरा कापायचा थोडी बारकी कैची असते ती सुद्धा मिळालेली आहे. आणि इथं बघा हात शिलाईच्या ज्या सुया आहेत त्या मिळालेल्या आहेत आणि त्या साऱ्या खूप साऱ्या आहेत. आणि हे जे सुया ठेवायचं बॉक्स आहे ते तुटलेलं आहे पण चालतंय असू द्या. आता हे जे मिळालेलं आहे हे मिळालेले आहेत बॉबिन आणि 18 नंबरची सुई आहे. तर बघा, ह्या बॉबिन आहेत त्या फुल सेटल मशीनला नाही चालत. जर तुमची हाफ सेटल मशीन असेल तर या बॉबिन ज्या आहेत त्या तुम्हाला चालून जातील. त्याच्यासोबतच बघा, ही मला एक कैचीसुद्धा मिळालेली आहे. तर या कैचीची सुद्धा क्वालिटी एकदम बेस्ट आहे. म्हणजे जे नवीन जे शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा जो बॉक्स आहे तो एक उत्तम पर्याय असेल असं मला वाटतं. आता ह्या ज्या गुंड्या आणि याची सगळ्यांची क्वालिटी आहे ती सुद्धा आपण ही चेक करणार आहे. तर हा दोरासुद्धा मला जेव्हा मी कट करून म्हणजे तोडून बघितला तेव्हा ना हा दोरा एकदम म्हणजे मजबूत असल्यासारखा वाटला. आपण ज्या नॉर्मल थ्रेड घेतो ना दुकानातून त्याच्यासारखाच हा सुद्धा दोरा आहे. तर हा सुद्धा दोरा कठीण आहे पण तरी पण मी तुमचा विश्वास बसण्यासाठी मशीनवर याचा उपयोग करून दाखवणार आहे. तर हे जे बॉक्स आहे ते ऑनलाईन मला 308 रुपयाला दाखवत होतं पण मी कॅश ऑन डिलिव्हरी केल्यामुळे मला हे 331 रुपयाला पडलेलं आहे. तर 331 रुपयाला हे खूप परवडेबल आहे. तर बघा, आता आपण या कैचीने कट होतंय का ते बघूया. तर इथं मी साडी घेतलेली आहे आणि साडीचा जो ब्लाऊज पीस आहे तो मला इथं कट करायचा आहे. तर इथं मी कट करत आहे. तर हे बघा, याला ना या कैचीला ना थोडी धार लावून आणण्याची गरज आहे. याला एकदा आपण धार लावून आणली ना की एकदम व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजे आतासुद्धा कट होतंय पण असं म्हणजे पाहिजेल असं होत नाही. थोडे थोडे दोरे जे आहेत ते बाहेरच्या बाजूला दिसत आहेत. तर हे बघा, हे या पद्धतीने या कैचीनेही असं हे कट होत आहे. तर तुम्हाला सुद्धा हे जर बॉक्स घ्यायचं असेल ना तर तुम्ही नक्की घेऊ शकता. मी याची कमेंट बॉक्समध्ये याची जी लिंक आहे ती तुम्हाला देईन. तर हे बघा, हे या पद्धतीनं होतंय. कैचीला जरा मी 100 पैकी 50% देईन कारण याला ना धार अशी ही व्यवस्थित अशी ही नाहीच आहे. म्हणजे तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे बेकार असं कापत आहे या कैचीनं. तरी पण आपल्याला 308 रुपयामध्ये असं पण दुकानात काय मिळतंय. तर आपण ठेवून घेणार आहोत. आता आपण बघा, याच साडीला शिलाईसुद्धा मारणार आहोत मशीनवर आणि दोऱ्याची क्वालिटीसुद्धा ही मी चेक करणार आहे. तर इथं बघा, मी आता मशीनवर आलेली आहे. तर मी एक लाल कलरची गुंडी घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दोरा हा दिसेल. तर इथं बघा, ही मी पॅन्ट घेतलेली आहे माझ्या मुलीची. तर ती थोडी उसवली होती, पांढऱ्या कलरची आहे. तर तुम्हाला व्यवस्थित दिसावं यासाठी मी ही पॅन्टला शिलाई मारून दाखवत आहे. तर बघा, तुम्ही अंदाज लावू शकता की हा दोरा कशा पद्धतीने काम करत आहे तो. तर मला तर हा दोऱ्याची क्वालिटी आहे ती एकदम बेस्ट वाटली. तर 100 पैकी 100 मार्क या दोऱ्याला द्यायचे म्हटले तरी माझ्याकडून ओके आहे. कारण हा दोरा ना व्यवस्थित चालत आहे, अजिबात कुठेच तुटत नाही, व्यवस्थित शिलाई वगैरे सुद्धा येत आहे. तर तुम्ही सुद्धा हे बॉक्स घेऊ शकता आणि वापरू शकता. कारण आपल्याला बाहेर जर गुंडी घ्यायला गेलं तर अशी गुंडी ही 4.5 किंवा 5 रुपयाला पडते. तर आमच्या इकडे तर 4.5 रुपयालाच आहे जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतली तर. आणि जर एक गुंडी घेतली तर ही 5 रुपयाला भेटते. आणि आपल्याला मिशोवर जर आपण 300 रुपयाने जर विचार करायचा म्हटला तर आपल्याला ही गुंडी जी आहे ती 3.5 रुपयाला पडत आहे. आणि याची बेस्ट क्वालिटी म्हणजे एक तुम्हाला गोष्ट सांगायची झाली तर मी जी बाहेरून गुंडी आणलेली ती किती मीटर असते तर मी ती चेक केली तर ती 130 मीटर असते. आणि जी याच्यातला दोरा जो आहे तो 150 मीटर लिहिलेला आहे त्यात. आणि
म्हणजे एकदम बेस्टच आहे, तर तुम्हीसुद्धा हे घेऊ शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मला वाटलं की मी जी गोष्ट घेतलेली आहे ती तुमच्यासुद्धा उपयोगात येईल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्कीच ऑनलाईन जे आहे ते या दोऱ्यांचा जो बॉक्स आहे तो तुम्ही घेऊ शकता. एकदम बेस्ट क्वालिटी आहे. तर बघा, इथं मी साडीला सुद्धा तुम्हाला शिलाई मारून दाखवलेली आहे. तर बघा, या साडीला शिलाई मारताना सुद्धा दोरा कुठेच तुटला नाही वगैरे. एकदम बेस्ट 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 क्वालिटी आहे दोऱ्याची. तुम्हीही नक्की घेऊ शकता. चला तर भेटूया मग आपण उद्याच्या नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी शिलाई संबंधित अनेक नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाते. आता माझा थोडा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर येत नाहीत. पण मी नक्की प्रयत्न करणार आहे की पुढच्या काही दिवसातच मी रेग्युलर डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे. चला तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.